मित्रांनो, फायनान्शियल एज्युकेशन हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय. कमवायला लागल्यावर त्याबद्दल जितक्या लवकर आपल्याला योग्य ते शिक्षण अथवा माहिती मिळेल तितकं चांगलं असतं. पण आपल्याला शाळेत अथवा कॉलेजमध्ये यावर योग्य ती माहिती मिळत नाही. अकाउंट, CA किंवा MBA फायनान्स करणाऱ्यांना याविषयी बरीचशी माहिती असते आणि आपल्याला याविषयी समजून घेण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा रस्ता म्हणजे पुस्तक. बरीचशी पुस्तके मार्केटमध्ये आहेत आणि यातलेच एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन. या पुस्तकाचे लेखक जॉर्ज क्लासन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1874ला मिझोरी USला झाला. यांनी शिक्षणानंतर US आर्मीमध्ये काम केले. नंतर पब्लिकेशन कंपनी बनवली. त्यात ते देशातील रस्त्यांचे नकाशे बनवायचे. लोकांना आर्थिकदृष्ट्या यश प्राप्त व्हावे या हेतूने त्यांनी बॅबिलॉनमधील बोधकथांवरून पत्रिका छापून लोकांमध्ये प्रसारित केल्या आणि या पत्रिकांवरून या पुस्तकाचा जन्म झाला. आता पहिला प्रश्न पडतो की हे बॅबिलॉन काय आहे? तर याविषयी पुस्तकाच्या सुरुवातीस बरीचशी माहिती दिलेली आहे. 8000 वर्षांपूर्वी बॅबिलॉन हे एक खूप प्रगत शहर होते आणि सुएझ कॅनलच्या पूर्वेकडे 600 मैलवर ते वसलेले होते. अमेरिकेतील आणि युरोपातील एक्सपर्ट लोकांनी जेव्हा या जागेंवर उत्खनन केले तेव्हा लक्षात आले की हे लोक त्यावेळी खूप प्रगत होते. त्यांच्याकडे लिहिण्यासाठी भाषा होती. ते ओल्या मातीच्या पाटीवर लिहायचे, नंतर तिला भाजून जतन करून ठेवायचे आणि अशा बऱ्याचशा पाट्या उत्खननात आपल्याला सापडल्या आणि त्यातून मिळाली ती बहुमूल्य माहिती. त्यात आपल्याला त्यावेळीचे ज्ञान जसे की कविता, कथा, इतिहास, राजे महाराजे, जमिनींची कागदपत्रे, वेगवेगळ्या शहरांसोबतचे त्यांचे व्यवहार, आर्थिक परिस्थिती आणि शेतीविषयीची बरीचशी माहिती प्राप्त झाली. त्यावरून एक लक्षात आले की 8000 वर्षांपूर्वी मनुष्यांनी शून्यातून एक शहर वसवले, त्याचा विकास केला आणि ते सुखशांतीने राहत होते. त्याविषयी बरीचशी माहिती इंटरनेटवर आता सहज डॉक्युमेंटरीच्या रूपात आपल्याला पाहावयास मिळते. माझ्यासारखे तुम्हीही ही माहिती बघून आश्चर्यचकित व्हाल यात मला शंका नाही. अशाच या जतन करून ठेवलेल्या पाट्यांच्या बोधकथांवरून लेखकांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. सगळ्याच कथा या अत्यंत महत्त्वाच्या मला वाटल्या. सगळ्यांविषयी सांगतो म्हटलं तर व्हिडिओ फार मोठा होईल, म्हणून कथांविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो. पहिली कथा आहे बसीर आणि कबी या 2 मित्रांची, जे आपल्या गरिबीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या लक्षात येते की त्यांचा एक मित्र अर्कड हा खूप श्रीमंत आहे आणि हे 2 मित्र आपणही श्रीमंत कसे व्हावे हे विचारण्यासाठी व शिकण्यासाठी त्याच्याकडे जातात. तेव्हा अर्कड त्यांना श्रीमंत कसा झालो हे सांगतो. अर्कड त्याची स्वतःची कथा आणि तो अत्यंत महत्त्वाचे सल्ले मित्रांना देतो. त्यात पैसे कसे कमवायचे, कोणाचे सल्ले घ्यायचे, मिळालेल्या पैशांचं काय करायचं, संधीचा उपयोग कसा करून घ्यावा यासंबंधी सगळी माहिती उत्तम पद्धतीने त्यांना समजावून सांगतो. नंतर पुस्तकात दुसऱ्या कथेमध्ये बॅबिलॉनचा राजा एका मीटिंगमध्ये बोलत असतो की आपल्या राज्यातील काही प्रजा अत्यंत गरीब आणि काही प्रजा अत्यंत श्रीमंत. असे का? ही दरी कमी करण्यासाठी राजा अर्कडला आपले ज्ञान लोकांना सांगायचे सांगतो. अर्कड बॅबिलॉनमध्ये श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्या लोकांना बोलवून श्रीमंत होण्यासाठी 7 नियम सांगतो. त्यात बचत कशी करावी, बचत उपयोगात कशी आणायची, आपला खर्च कसा सांभाळायचा, भविष्य निधीबद्दल बरीचशी माहिती सगळ्यांना सांगतो. सगळ्यांच्या कथा ऐकून नशिबाची साथ आणि सोबत मिळालेल्या लोकांनी संधीचं सोनं कसं करून घेतलं हे चर्चातून सगळ्यांसमोर आणतो. बरेचसे लोक खूप मेहनत करतात, पण संधी मिळाली की त्यांचा उपयोग न घेता तो धोका असू शकतो असे समजून पुढे ढकलत असतात आणि नुकसान कसे करून घेतात यावर तो चर्चासत्र भरवतो. तिसरी कथा या पुस्तकात आहे ती अर्कडच्या मुलाची, ज्याचं नाव आहे नोमासीर. अर्कड त्याला सांगतो की माझी संपत्ती तुला पुढे चालून हवी असेल तर तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल की तू ती संपत्ती सांभाळू शकशील. त्यासाठी अर्कड आपल्या मुलाला एक सोन्याने भरलेली पिशवी आणि त्याचा योग्य उपयोग कसा करावा यासाठी एक पाटी ज्यावर 5 नियम लिहिलेले असतात, या 2 गोष्टी घेऊन त्याला 10 वर्षांनी घरी परत येऊन त्याने सोनं वाढवलं की गमावलं हे सांगायचं असते. यावरून अर्कड ठरवणार की त्याच्या संपत्तीचा मालक नोमासीर बनणार की नाही. इथून पुढे नोमासीरची कथा सुरू होते, ज्यात तो निनेव या नवीन सिटीत जातो, पण चुकीच्या निर्णयामुळे सर्व काही गमावतो. पुढे तो ते सगळं सोनं त्याच्याकडे असलेल्या पाटीवरच्या नियमांचा वापर करून परत कसे कमावतो व तो अर्कडला 10 वर्षांनी भेटून काय सांगतो याची सुंदर कथा आहे. चौथी कथा आहे ही एका भाला बनवणाऱ्या व्यक्तीची, ज्याचं नाव आहे रोडान. बॅबिलॉनच्या राजाच्या सुरक्षा गार्डसाठी
तो एका नवीन भाल्याचे डिझाईन घेऊन राजाकडे जातो. राजाला ते खूप आवडते आणि राजा रोडानला 50 सोन्याची नाणी बक्षीस म्हणून देतो. वर्षाला 1 सोन्याचं नाणं कमावणाऱ्याला 50 नाणी मिळाली म्हणजे जन्मभराची कमाई मिळाली. आता त्याला प्रश्न पडतो की या इतक्या सोन्याचं काय करायचं. त्यात त्याचे नातेवाईक त्याला ते सोनं व्यापार करण्यासाठी उधार मागू लागतात. आता काय करावं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तो शहरातल्या माथोन नावाच्या व्यक्तीकडे जातो. माथोन याने आतापर्यंत बऱ्याच लोकांना उधार दिलेलं असते. ते तो कसं देतो हे रोडानला समजावून सांगतो. माथोन सांगतो की दिलेलं सोनं परत मिळेल याची खात्री कशी करायची, कोणाला सोनं द्यायचं आणि कोणाला देऊ नये, सोबतच सोनं कसं वाढत राहील याची खात्री कशी करावी, हे महत्त्वाचे सल्ले तो त्याच्या स्वतःच्या उदाहरणावरून समजावून सांगतो. 5वी कथा ही बॅबिलॉनच्या सुरक्षांबद्दल आहे. त्यावेळी समृद्ध शहरांवर शेजारच्या राज्यांकडून बरेचसे हल्ले व्हायचे. बॅबिलॉनची सुरक्षा भिंत इतकी मोठी आणि मजबूत होती की शत्रू शहरात पोचूच शकत नव्हता. तसेच आपल्या जीवनात सुद्धा इन्शुरन्स, बचत, इन्व्हेस्टमेंट इतकी असावी की कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आपण निश्चिंत असायला हवं. 6वी कथा आहे दबासीर नावाच्या उंटाच्या व्यापाऱ्याची. बॅबिलॉनमध्ये उत्खनन करताना 5 मातीच्या पाट्या सापडतात. देबासीरने त्याने त्याचे कर्ज कसं फेडलं हे लिहून ठेवलेलं आहे. देबासीर बॅबिलॉनमधील एक छोटा कारागीर, पण स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो कर्ज घेतो आणि कमी उत्पन्नामुळे तो परतफेड करू शकत नाही. त्यामुळे त्याला दुसरा व्यापार करावा लागतं, ज्यासाठी त्याला नेहमी प्रवास करावा लागतो. अशाच एका प्रवासादरम्यान त्याच्यावर हल्ला होतो आणि त्याला गुलाम म्हणून बंद केले जाते. त्यानंतर तो एका मालकाच्या बायकोसाठी नौकर म्हणून काम करायला लागतो. तिचं नाव असते सीरा. सीरा त्याच्याशी बोलू लागते. त्याच्या जीवनाची कथा आणि त्याचा वेगळेपणा ती हेरते. त्याचं कर्जमुक्त होऊन स्वतंत्र होऊन जगण्याचा निर्धार सीराला त्याच्या बोलण्यातून जाणवतो. एक दिवस सीरा त्याला पळून जाण्यास सांगते आणि मालकास खोटं बोलते. दबासीर पळून जाऊन बॅबिलॉनमध्ये आपल्या कर्जाची परतफेड कसा करतो आणि सुखी समाधानी जीवन कसं जगतो याबद्दल त्याने लिहिलेले आहे. 7वी आणि शेवटची कथा आहे ती एका व्यापाऱ्याबद्दल ज्याचं नाव आहे शाहरुख. एकेकाळी तो गुलाम होता, पण त्याच्या मित्राकडून मिळालेल्या योग्य सल्ल्यामुळे त्याने कठीण परिश्रम केले आणि त्यामुळे तो गुलामगिरीतून मुक्त झाला. आज तो बॅबिलॉनमधला सगळ्यात मोठा व्यापारी झाला आहे. या कथेत शाहरुखने केलेली मेहनत, त्याला मिळालेल्या सल्ल्यांचे योग्य पालन, पैशाची बचत आणि संधीचे केलेलं सोनं यामुळे माणूस कुठे पोहोचू शकतो याचे योग्य उदाहरण देण्यात आले. हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे कारण यातून आपल्याला जीवनातील विविध वळणांवर येणारे आर्थिक प्रश्नांचे थोडेफार तरी उत्तर व त्याला सामोरे जाण्याची ताकद मिळते. मग ते मुद्दे कोणतेही असो, गरिबीतून श्रीमंत होण्याचे, कुणाला उधार देण्याचे, सेव्हिंग करण्याचे अथवा कर्जातून बाहेर पडण्यासाठी. आपण जर नियोजन, हार्डवर्क, नियमितता आणि मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून घेतला तर आर्थिक संकटांवर मात केल्या जाऊ शकते. मी इतके सुंदर पुस्तक इतक्या उशिरा वाचत आहे याचा मला थोडा खंत आहे, पण तुम्ही सर्वांनी हे पुस्तक लवकरात लवकर एकदा तरी वाचावे असे मला वाटते. धन्यवाद.